नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुजाता देशमुख आणि आशा अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसंच व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर करणं आणि त्यांच्यावर कमेंट्स देणं हे विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TY BComच्या अंकेक्षण या विषयाचा भाग 2, ज्यामध्ये तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल म्हणजेच पावती परीक्षण या बाबतीत बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाने. हिशोब तपासणीस सारख्याच व्यवहारांपैकी नमुन्यादाखल काही व्यवहारांची निवड करून त्यांचीच तपासणी करतात व त्यावरनं निष्कर्ष काढतात, त्याला अंकेक्षणाची डॅश पद्धती असे म्हटले जाते. तर जेव्हा समान प्रकारचे किंवा सारख्याच प्रकारचे व्यवहार असतील, त्यातला एखादा व्यवहार किंवा एखाद दोन व्यवहार घेऊन हिशोब तपासणीस किंवा अंकेक्षक जेव्हा त्याची पडताळणी करतो, ते चूक आहेत, बरोबर आहे, त्यांची नोंद कशी केली गेलेली आहे आणि त्यावरनं निष्कर्ष काढतो की एकंदरीत या व्यवसायाचे जसे बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवले गेलेले आहेत, नोंदी केलेल्या आहेत, त्या बरोबर आहेत की नाही, तर याला आपण चाचणी परीक्षण असं म्हणतो. दुसरा प्रश्न. चाचणी तपासणी पद्धत मुख्यतः डॅश प्रकारच्या संस्थेत वापरली जाते. तर चाचणी पद्धती ही जेव्हा खूप मोठे किंवा खूप जास्त नंबरमध्ये व्यवहार असतात तिथे वापरली जाते, म्हणून मोठ्या प्रकारच्या संस्थेमध्येही वापरली जाते. तिसरा प्रश्न. डॅश हे कागदपत्री पुरावे खात्यांच्या पुस्तकामधील व्यवहारांची नोंदी करण्यासाठी आहेत. जेव्हा आपण नोंदी कागदपत्राच्या आधारावर करतो, तर ज्या कागदपत्रांच्या आधारावर आपण नोंदी करतो त्या कागदपत्रांना आपण प्रमाणक असं म्हणतो, म्हणून बी पर्याय इथं बरोबर आहे. पुढचा प्रश्न. नोंदीच्या खरे खोटेपणाची परीक्षा म्हणजे मी कागदपत्राच्या आधारे माझ्या पुस्तकांमध्ये, खात्याच्या पुस्तकांमध्ये नोंदी याबरोबर केलेल्या आहेत की नाही हे जेव्हा पडताळलं जातं तेव्हा आपण त्याला प्रमाणन असे म्हणतो. नेक्स्ट. प्रमाणन अंकेक्षकाच्या अहवालाचा आणि डॅशचा भाग होऊ शकतो. तर प्रमाणन अंकेक्षण अहवालामध्येही इन्क्लूड केला जातो, तसंच अंकेक्षणाची जी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्येही ते इन्क्लूड केले जातात, त्याच्यामध्येही त्यांचा समावेश होतो. नेक्स्ट. व्यवसायामध्ये व्यवहार घडल्याबरोबर जे प्रमाणक तयार केले जातात त्याला डॅश प्रमाणक असे म्हणतात. तर प्रमाणकाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, मूळ प्रमाणक आणि नक्कल प्रमाणक. तर मूळ प्रमाणक म्हणजे जेव्हा व्यवहार होतो आणि त्याच्या बरोबर जी कागदपत्र आपल्याला मिळाली जातात तर त्यांना आपण मूळ प्रमाणक म्हणतो. आणि अंकेक्षकाला जेव्हा आपण नोंदीसाठी किंवा चेक करण्यासाठी बरोबर आहे की चूक आहे याच्यासाठी जे प्रमाणक उपलब्ध करून देतो त्यांना आपण नक्कल प्रमाणक म्हणतो. इथे व्यवहार घडल्याबरोबर आहे म्हणून यांना आपण मूळ प्रमाणक असं म्हणतो. इथे काही मी प्रमाणन आणि प्रमाणक दिलेले आहेत, म्हणजे ज्या खात्याची नोंद करताना किंवा ज्या प्रमाणनांची नोंद करताना आपण कुठल्या गोष्टी वापरतो. प्रमाणन जर करायचं असेल तर काय प्रमाणक म्हणून आपण वापरू शकतो. तर पहिला आहे रोख पुस्तक. तर ज्या आपल्याला रोख पावत्या मिळालेल्या आहेत किंवा रोख देणं जे आपण प्रदान केलेलं आहे त्यांच्या संबंधित आपण जे प्रूफ आहेत ते वापरू शकतो. तसंच ऋणकोचं जर मला प्रमाणन करायचं असेल तर त्यासाठी प्रमाणक म्हणून ऋणकोंना जी मी उधार पावती दिलेली आहे किंवा ऋणकोनी मला पैसे दिल्यानंतर त्यांना जी मी पावती दिलेली आहे या दोन्ही मी पाहू शकते. कर्जासाठी प्रमाणक म्हणून मी कर्ज करार पाहू शकते. विमा हक्क जर मला मिळवायचा असेल तर विम्याचे दावा जो केलेले आहे त्याची प्रत मिळवू शकते मी, किंवा जे माझं रोख पुस्तक आहे, जे कॅशबुक आहे त्याच्यामध्येही त्याची नोंद किती झालेली आहे हे मी दोन्हीही पडताळून पाहू शकते. मालमत्ता विक्री जर पाहिजे असेल तर मालमत्ता विक्रीचा करार, तसंच संचालक मंडळाने त्यांच्या मीटिंगमध्ये काय निश्चित केलेलं आहे या दोन्हींच्या पावत्या किंवा या दोन्हींचे स्टेटमेंट मी चेक करू शकते. वेतन जर पाहायचं असेल तर वेतनासाठी दिलेला पगार, तसंच वेळपत्रक किंवा म्हणजे कधी एम्प्लॉई किती काम केलेलं आहे, तसंच वेतन पुस्तक या सगळ्यांचा आधार मी घेऊ शकते. जाहिरातीचा जर खर्च पाहिजे असेल तर जाहिरात करार किंवा जाहिरात एजन्सीचं जे स्टेटमेंट आहे या दोन्ही गोष्टींचा मी वापर करू शकते. संचालक फीस किंवा मानधन जर मला पाहायचं असेल तर संचालक सभेचं इतिवृत्त, तसंच हजेरी नोंदणी पुस्तक किंवा संचालकाकडून मी फीस मिळाल्याबद्दलच्या ज्या पावत्या दिलेल्या आहेत त्यांचंही मी प्रमाणक म्हणून वापरू शकते. आणि जर लाभांश मला पाहायचं असेल तर लाभांशासाठी सर्वसाधारण सभेत जो ठराव ठरलेला आहे, तसंच सभासदांचं जे पुस्तक आहे किंवा सभासदांच्या पुस्तकामध्ये लाभांश पत्राच्या ज्या प्रतिलिपी दिलेल्या आहेत किंवा कॉपीज आहेत या सगळ्यांना मी प्रमाणक म्हणून वापरू शकते. पुढचा प्रश्न पाहूया आता आपण.
डॅश म्हणजे मालमत्तेचे मूल्य, मालकी व मालकी हक्क, अस्तित्व, ताबा व तिची भारयुक्तता यांची चौकशी करणं. इथं ऑलरेडी तुमच्यासमोर उत्तर आलेलं आहे. मला याबाबतीत एवढंच सांगायचं आहे, जेव्हा मालमत्ता सत्यापन केलं जातं तेव्हा मालमत्तेची फक्त किंमतच नाही तर मालमत्तेचा हक्क, मालमत्तेवर जर काही चार्ज असेल किंवा त्याची भारयुक्तता ज्याला म्हणतो किंवा ताबा कोणाकडे आहे नेमका, मालमत्तेचं आत्तापर्यंतचं व्हॅल्यू काय आहे, हे सगळंच आपण त्याच्यामध्ये काढतो. म्हणून त्याला मालमत्ता सत्यापन असं म्हटलं जातं. पुढे हे डॅश हे सत्यापनाचे उद्दिष्ट आहे. तर मालमत्तेची किंमत जाणून घेणं किंवा मालमत्तेचा ताबा जाणून घेणं किंवा त्याच्यावर भारयुक्तता, त्याच्यावर काही चार्ज आहे का, हे सगळं जाणून घेणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. या सगळ्या कारणासाठी आपण मालमत्ता सत्यापन करतो. म्हणून दिलेले सर्व पर्याय इथे बरोबर आहेत. प्रश्न 9. डॅश देयतेची नोंद केलेली नसेल तरीही अंकेक्षकाने ताळेबंद पत्रकाच्या तळाशी टिपेच्या स्वरूपात नोंद केली गेली आहे का याची खात्री करून घ्यावी. तर कुठली अशी देयता आहे की जी ताळेबंद पत्रकात रेकॉर्ड केली जात नाही पण तिला टिपेच्या स्वरूपात लिहिलं जातं? तर आपल्याला माहिती आहे संभाव्य देयता, कारण ती देयता सध्या जरी नसली ती भविष्यकाळात असू शकते किंवा नसू शकते. तर त्या देयतेची नोंद ही ताळेबंद पत्रकाच्या टिपेला खाली, सगळ्यात खाली टिपेच्या स्वरूपात ती द्यायलाच पाहिजे. पुढील प्रश्न. डॅश अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंतर्गत मालमत्ता आणि देयता यांचे योग्य मूल्य शोधले जाते. इथे फक्त मूल्य शोधलं जातं की माझ्या मालमत्तेचं मूल्य काय किंवा देयतेचं मूल्य काय, तर त्याला आपण मूल्यांकन म्हणतो. तर सत्यापन आणि मूल्यांकन यामध्ये हाच फरक आहे. सत्यापनामध्ये मूल्य, ताबा, देयता, भारयुक्तता या सगळ्या गोष्टी मोजल्या जातात, पण मूल्यांकनामध्ये मी फक्त त्या देयतेची किंवा मालमत्तेची मूल्य मोजते. पुढील प्रश्न. मुदत मालमत्तेवर घसारा योग्य दर आहे की नाही किंवा घसाऱ्याची पद्धतीचा आकार व्यवस्थित लावला गेला आहे की नाही हे शोधणं म्हणजे काय? तर घसारा मालमत्तेवर योग्य स्वरूपात लावला त्यामुळे मालमत्तेच्या किमतीवर परिणाम होतो, म्हणून हे मालमत्ता मूल्यांकन असं म्हणू शकतो आपण. पुढे. सत्यापन साधारणपणे अंकेक्षकाच्या डॅश कर्मचाऱ्याकडून केले जाते, तर प्रमाणन हे डॅशद्वारा केले जाते. तर सत्यापन जे आहे ती मोठी प्रक्रिया आहे म्हणून ती वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं केली जाते अंकेक्षकाच्या, आणि प्रमाणन हे रेग्युलर आहे त्यामुळे ती कनिष्ठ अधिकाऱ्याकडनं केली जाऊ शकते. कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मत देणे ही कंपनीच्या डॅशची एक जबाबदारी आहे. तर कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिक्रिया देणं, मत देणं की कशी आहे कंपनीची आर्थिक परिस्थिती, योग्य तऱ्हेने चालू आहे की नाही, हे अंकेक्षकाची एक जबाबदारी आहे, म्हणून क पर्याय इथं बरोबर आहे. पुढचा प्रश्न. डॅश अंकेक्षक अहवालात अंकेक्षक जमा खर्चाच्या नोंदी, आर्थिक व्यवहाराची अचूकता, अंतिम लेखे याबाबतीत समाधानी नसतो. तर असे अंकेक्षकांनी ज्या ज्या नोंदी केलेल्या आहेत त्याबाबतीत त्याला असं वाटतं किंवा त्यांनी जे चेक केलेलं आहे त्यावरनं त्याला असं कळतं की या नोंदी चुकीच्या आहेत किंवा कायद्याप्रमाणे नाही आहेत किंवा जे आपले लेखापालाचे नियम आहेत त्याप्रमाणे ते केले गेलेल्या नाही आहेत, तर त्याला आपण सदोष अंकेक्षक अहवाल असं म्हणतो. स्वच्छ अंकेक्षक अहवाल कशाच्या नावाने ओळखला जातो? तर स्वच्छ अंकेक्षक अहवालालाच आपण निर्दोष अंकेक्षक अहवाल असंही म्हणू शकतो. जेव्हा अंकेक्षकाचे मत असते की आर्थिक विधान योग्य किंवा कायद्याच्या तरतुदीनुसारच सादर केले गेले आहे तेव्हा त्या अहवालाला डॅश असे म्हणतो. तर सगळं जेव्हा उत्तम पद्धतीने पाळलं गेलं असतं, रोखापालाचे किंवा जे अंकेक्षकाचे नियम आहेत किंवा आर्थिक विधाने आहेत, जे अकाउंट्सचे नियम आहेत, हे सगळे पाळले गेले असतात आणि त्यानुसार माझा आर्थिक विधान मी केलेलं असतं, तर त्याला आपण निर्दोष अंकेक्षक अहवाल असे म्हणतो, कारण त्याच्यावर अंकेक्षकाने कुठलीही हरकत घेतलेली नसते आणि तो समाधानी असतो. जेव्हा अंकेक्षक अहवालात अंकेक्षकाने सुचवलेल्या गोष्टीनुसार बदल करून सदोष किंवा निर्दोष अहवाल मिळवला जातो तेव्हा त्यास डॅश अहवाल म्हणतात, डॅश अहवाल असे म्हणतात. म्हणजे जेव्हा अंकेक्षक पहिल्यांदा माझ्या आर्थिक अहवालावर किंवा आर्थिक जे दाखवलेलं आहे मी त्याच्यावर तो समाधानी नाही आहे, परंतु त्यांनी सांगितलेल्या जे उपाय आहेत किंवा त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी इम्प्लिमेंट करून नंतर मला एकतर सदोष अहवाल मिळाला जातो किंवा निर्दोष अहवाल मिळाला जातो, तर त्याला आपण हरकतीचा अंकेक्षक अहवाल असे म्हणतो. पुढील प्रश्न. जेव्हा अंकेक्षक आर्थिक विवरणावर मत तयार करण्यास सक्षम नसतो तेव्हा त्याला डॅश डॅश अहवाल असे म्हणतात. तर अंकेक्षक सक्षम का नसतो? कारण त्याला मॅनेजमेंटद्वारे किंवा व्यवसायातील जे एम्प्लॉईज आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्याद्वारे कोऑपरेशन मिळालेलं नसतं, त्यांना जे पाहिजे ते कागदपत्र मिळालेले नसतात आणि त्यामुळं अंकेक्षक कुठलंही मत देऊ शकत नाही. तर अशा अहवालाला आपण मताचा अस्वीकरण अहवाल असं म्हणतो.
पुढील प्रश्न, अंकेक्षक अहवालाच्या डॅश परिच्छेदात लेखापरीक्षित आर्थिक नोंदी, व्यवस्थापक व अंकेक्षकाची जबाबदारी यांचा समावेश असतो. तर हे सर्व अंकेक्षकाचा एक अहवाल जो कायद्याने ठरवून दिलेला आहे आणि तो फिक्स आहे, त्याच पद्धतीने तो मला करावा लागतो. तर यामधला जो प्रास्ताविक परिच्छेद आहे यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पुढील प्रश्न, व्यवहारांची गणिती अचूकता सुनिश्चित करण्यासाठी लेखापरीक्षकाद्वारे किंवा अंकेक्षकाद्वारे डॅश दिले जाते. तर मला फक्त गणिती अचूकता मॅथमॅटिकल ॲक्युरेसी जर पाहिजे असेल तर त्यासाठी अंकेक्षण प्रमाणपत्र दिलं जातं. डॅश प्रमाणित स्वरूपाचे नसते आणि त्यात कोणतेही मत नसते. तर अंकेक्षण हे पर्याय आहेत. तर जो अंकेक्षण प्रमाणपत्र आहे त्याच्यासाठी कुठलाही प्रोफॉर्मा दिलेला नाही आहे, त्याच्यासाठी कुठलाही फॉर्म दिलेला नाही आहे आणि तसंच त्यामध्ये अंकेक्षक स्वतःचं मतही इन्व्हॉल्व करत नाही, फक्त त्यामध्ये गणिती अचूकता पाहिली जाते. जर डॅश चुकीचे असेल तर अंकेक्षक जबाबदार धरला जातो. अंकेक्षक प्रमाणपत्र जर चुकीचं असेल तरच अंकेक्षक जबाबदार धरला जातो. अंकेक्षक अहवाल जर चुकीचा निघाला तर त्यासाठी तो जबाबदार धरला जात नाही, कारण तो असलेल्या परिस्थितीवर स्वतःचं मत मांडत असतो फक्त, आणि मत चुकीचं होऊ शकतं. अंकेक्षक प्रमाणपत्र डॅश तथ्यावर आधारित आहे. तर अंकेक्षक प्रमाणपत्र जे आहे, खरं आहे, त्यावर ते मांडलं जातं, दिलं जातं, म्हणून वास्तविक तथ्यावर ते आधारित असतं. अंकेक्षण व आश्वासन प्रमाणे, ज्यालाच आपण मानके म्हणतो, कोण जारी करतं? तर अंकेक्षण व आश्वासन बोर्ड जो आहे, जो भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्थेच्या खाली काम करतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, याद्वारे अंकेक्षण आणि आश्वासन मानके जारी केली जातात, इश्यू केली जातात. अंकेक्षकाची मूलभूत तत्वे डॅश मानकामध्ये दिली गेलेली आहेत. तर अंकेक्षकाशी संबंधित ज्या मूलभूत गोष्टी आहेत, जसं अंकेक्षकाचं प्रिन्सिपल असतील किंवा अंकेक्षकाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्या AAS 1 दिलेल्या आहेत, 1 दिलेल्या आहेत. अंकेक्षकाच्या व्यावसायिक जबाबदारीविषयी मार्गदर्शक सूचना डॅश मानक देते. तर AAS 1 आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे सगळी मूलभूत तत्वे अंकेक्षकाची AAS 1 आहेत, म्हणून याच्या बाबतीत मार्गदर्शक सूचनाही AAS 1 किंवा 1 दिल्या जातात. डॅश मानक अंकेक्षकाचे उद्दिष्ट आणि व्याप्तीविषयी माहिती देतं. तर AAS 2 जे आहे त्यामध्ये अंकेक्षकाचे उद्दिष्ट काय आहे, त्यांनी अंकेक्षकाची व्याप्ती काय आहे, या बाबतीत आपल्याला माहिती मिळते. नेक्स्ट आहे, डॅश मानक हे आर्थिक पत्रकाचे अंकेक्षण करण्यासाठी कागदपत्रे तयार करण्याच्या अंकेक्षकाच्या जबाबदारी संदर्भात आहे. म्हणजे जे काही अंकेक्षकाची कागदपत्रं आहेत ते त्यांनी ठेवली पाहिजेत आणि ही त्यांची जबाबदारी आहे. हे कुठल्या मानकाद्वारे दिलं जातं? तर हे AAS 3 या मानकाद्वारे दिलं जातं. आर्थिक परिस्थितीचा अहवाल देणे व त्यानंतर आर्थिक विवरणपत्रकातील चुका व अफरातफर शोधणे हे अंकेक्षकाचे उद्दिष्ट आहे, असे डॅश डॅश मानकाद्वारे सांगितलेले आहे. आपण पहिल्या पाठामध्ये, पहिल्या चॅप्टरमध्येच पाहिलेलं आहे की अंकेक्षकाची उद्दिष्ट वगैरे काय आहेत. तर हे मानकाद्वारे दिलेली आहेत. तर हे AAS 4 या मानकामध्ये दिलेलं आहे की अंकेक्षकाचं मेन उद्देश हे आर्थिक परिस्थितीचा अहवाल देणं आहे आणि त्यानंतर चुका आणि अफरातफरी यांना शोधणं आणि त्यांना आळा घालणं आहे. नेक्स्ट, आर्थिक विवरणपत्रकाबाबतीत योग्य निष्कर्ष व मत मांडण्यासाठी अंकेक्षकाने योग्य व पूरक पुरावे गोळा केले पाहिजेत, असे डॅश मानका खाली सांगण्यात आलेले आहे. तर जे काही कागदपत्र आहेत ते व्यवस्थित असायला पाहिजेत, पूरक असायला पाहिजे, जेणेकरून त्यांनी जो अहवाल मांडलेला आहे त्याला ते पूरक असतील. तर हे AAS 5 या मानकाद्वारे सांगितलेलं आहे. नेक्स्ट, डॅश मानक आर्थिक विवरणपत्रकाबाबतीत अंकेक्षकाचा अहवालाचा मजकूर व फॉर्म तयार करण्याच्या संबंधित आहे. तर AAS 28 जे मानक आहे त्यामध्ये अंकेक्षकाचा अहवाल कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय यायला पाहिजे, नंतर काय यायला पाहिजे आणि त्यासंबंधी सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. डॅश मानक संगणक माहिती प्रणालीमध्ये, ज्याला आपण CIS म्हणतो, या वातावरणात अंकेक्षणाशी संबंधित आहे. म्हणजे कम्प्युटराइज्ड जे एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये अंकेक्षण कसं केलं जातं त्यासंबंधीचे जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते AAS 29 या मानकामध्ये दिले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या परीने जेवढे प्रश्न मला तुम्हाला सांगता येऊ शकतात ते सगळे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू.